मला काय कळणार माझे प्रॉब्लेम्स? अँड माइंड यू, सतत आनंदी राहून प्रॉब्लेम्स सुटत नाहीत. आणि सतत उदास राहून सुद्धा प्रॉब्लेम संपत नाही. तुझा प्रॉब्लेम काय आहे ग? नाही, आज सांगूनच टाक तुझा प्रॉब्लेम काय आहे. नाही, मला पण कळेल ना तुझा प्रॉब्लेम काय आहे. एक काम कर, तुला लिस्ट बनव प्लीज. नो प्लीज, तो आत्ताच्या आत्ता एक काम कर, हे घे लिस्ट बनव. हा पेन घे, हा पेपर घे आणि लिस्ट बनव. चल. माझ्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन आहे. बेस्ट. तसंही ती आपल्याला नकोच आहेत ना. सो सर लिस्ट कर. मी का करू हे? मी का ऐकू तुमचं? तू लिस्ट बनव, नाहीतर मी समजेन की तू खोटं बोलतेस. हे प्रॉब्लेम्स वगैरे ना काही नाहीये, तू नुसती कारण शोधतीस. माझ्याकडे बघू नकोस. लिस्ट बनव, लिस्ट बनव. ली एकदा तुला पण कळेल आणि मलाही कळेल तुझे प्रॉब्लेम्स काय आहेत ते. ली. हे घ्या. आता माधव वरचा आळ. नैनाचा तुटलेला संसार, नवीन घराचे हप्ते, माईच्या शिक्षणासाठी शून्य तरतूद, वकील म्हणून ते हत्याचा गैरसमज दूर करणं, ताजची डेंटल सर्जरी आणि ओके लायटर दे. लायटर का असेल? आमच्या घरी कोणी स्मोक करत नाही. आता माझ्या घरात मी कुक करत नाही, पण माझ्याकडे लायटर आणि गॅस आहे. ओ गॉड. मी तिला एक काम कर, काडेपेटी आहे, तू मेणबत्ती लावत असशील. हा, मला काडेपेटी दे. का पण? तू दे ग, काडेपेटी दे. हे पकड, असा पेपर वर पकड. हे काय करताय तुम्ही?